माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. कुलदेवताय नमः. अविघ्नमस्तु नारायणाय नमः. नरानरोत्तमाय नमः. श्री व्यासाला नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 70. विष्णूचे अष्टाक्षर 12 मंत्र. कोणत्या मंत्राचा जप केला असता लोक पाप भव यातून मुक्त होतात, अलक्ष्मीपासून त्याची सुटका होते, त्यांना लक्ष्मी आणि परमगती मिळते, असे ऋषीने विचारले. श्रीसूत म्हणाले, त्याविषयी मी थोडक्यात सांगतो. आपण सर्वजण भगवान विष्णूचा नमस्कार करून ऐका. नारायणाला नमस्कार करून त्यांचा जप करावा. झोपताना, जेवताना, चालताना, स्वस्थ बसले असताना नमो नारायणाय, नमो नारायणाय या मंत्राचा जप करीत राहावे. कोणता मंत्र? नमो नारायणाय. खाद्य, पेय, वस्त्र अशा वस्तूंना नमो नारायणाय या मंत्राचे आणि मगच त्यास स्पर्श करावा. या मंत्राचा जप करताच तो ऐकणारी अलक्ष्मी निघून जाते. तो मंत्र ऐकून नारायणाची प्रिया लक्ष्मी तेथे येते. अनेक शास्त्राचा खोलवर अभ्यास करून विचार करून हे विधान ठरवलेले होय. बाकी अनेक मंत्राचे जप करून काय लाभ होणार? इतर अनेक व्रताचे काय प्रयोजन? सर्व मंत्र किंवा व्रताचे सार म्हणजेच नमो नारायणाय. नमो नारायणाय हा एकमेव मंत्र होय. त्या सर्वांचे फळ ह्या मिळवून देतो. नारायणाचा दुसरा मंत्र कुठला? 12 अक्षरांचा. तो सर्व वेदांच्या अर्थाचे साधन. कोण एका विद्वान पंडिताने तप केल्याने त्याला अनेक येतरिये नावाचा पुत्र झाला. या पुत्राचे त्याने सर्व संस्कार केले, त्यांची मुंज केली, तरी देखील तो काही बोलेना. एकादंश वासुदेव 12 अक्षर मंत्र सोडून त्याची चिप काहीच उच्चारत नसे. त्यामुळे तो ब्राह्मण भयंकर दुःखी झाला. थोड्या दिवसांनी त्याच्या बायकोच्या पोटी दुसरा मुलगा जन्माला. हा मुलगा मात्र योग्य वेळी सर्व वेदांचा अभ्यास करून पंडित झाला. येतरयाची आई दुःखाने त्याला म्हणाली, वेदशास्त्रामध्ये पारंगत झालेले पुत्र विद्वानांना पूजनीय होतात, त्यामुळे त्यांच्या मातांना आनंद होतो. पण माझेच भाग्य खोटे, म्हणून मला तुझ्यासारखा मुलगा झाला. या दुःखापेक्षा मला मरण परवडेल रे, मरण परवडेल. आई असे म्हणाली. तेव्हा येतरी एका यज्ञाच्या ठिकाणी गेला. त्या क्षणी तेथे असलेल्या अनेक विद्वानांच्या यज्ञाचे मंत्रच आठवेनात. त्यानंतर वासुदेवाच्या नावाचे कीर्तन येतरायाची वाणी करू लागली. त्यामुळे तेथील सर्व विद्वान येतरायाचा नमस्कार करून त्याची पूजा करू लागले. यज्ञदेव म्हणून स्वतः प्रगटले. यज्ञदेवाने येतरायाला धन वगैरे दिले. त्यानंतर येतरायाने सर्वांना सर्व वेद मंत्र म्हणून दाखवले. मग ते सगळे विद्वान त्याची स्तुती करू लागले. आकाशातल्या देवतांनी सिद्धांनी तेव्हा पुष्पवृष्टी केली. नंतर येतरेय परत आला. त्याने आपल्या आईची पूजा केली. तिला आनंद झाला. येतरेय विष्णुलोकी निघून गेला. हा 12 अक्षरांचा महिमा होय. या मंत्राचा जप जर कोणी केला तो श्रेष्ठ होतो. तो आपल्या धर्मात कर्तव्यात तत्पर होतो. शिवाय विष्णुभक्त असतो. त्याच्याविषयी तर काय सांगावे, तो दिव्यच होय. अध्याय 71. शंकराचा षडाक्षर मंत्र. श्रीसूत पुढे म्हणाले, नमो नारायणाय हा 8 अक्षरी मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र. हे 2 विष्णूचे सर्वात श्रेष्ठ मंत्र होय. परंतु ओम नमः शिवाय हा शंकराचा त्याहून श्रेष्ठ असा 6 अक्षरी मंत्र. शिवतराय हा 5 अक्षरी मंत्र देखील दिव्य. नमस्ते शंकराय हा 7 अक्षरी मंत्र रुद्राचा चांगला प्रियत्र. सर्व मंत्रांचा जप करावा. तसे तप विधिवत केल्याने मरणानंतर परमगती मिळून रुद्रलोक मिळतो. मेघवाहन कल्प्यामध्ये धुंदुमक नावाच्या अधम विद्वानाची पापे याच मंत्रामुळे धुतली गेली होती. अध्याय 72. पाशुपत व्रतातील तत्व. त्या सर्व ऋषींचे प्रश्न होते की शंकराचे पाशुपत व्रत कसे असते? शंकर पशुपती कसे? पशु कोण होत? ते पशु कोणत्या पाशांनी बांधलेले असतात? त्याहून ते पशुमुक्त कसे होतात? श्रीसूत म्हणाले, हेच प्रश्न पूर्वी सनतकुमाराने नंदीस विचारले. तेव्हा नंदी म्हणाले, ब्रह्मदेवापासून आत्तापर्यंत सर्वजण जे ह्या जगात जगत असतात ते पशु होत.
त्या सर्वांचा पती म्हणजे मालक असणारा रुद्र म्हणजे पशुपती. आपल्या इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय हेच पाश होत. या पाशाशीच ते प्राण्यांना बांधतात. हे विषयी प्राणी परमेश्वराची थोडी जरी सेवा करतात तेव्हा ते शंकर त्यांना ताबडतोब मुक्त करतात. भज ह्या धातूचा अर्थ सेवा करणे असा, परंतु म्हणून भक्ती हा शब्द म्हणजे फार मोठी सेवा करणे असा त्याचा अर्थ होतो. वाणी, मन, शरीर अशा 3 साधनांनी भक्ती करता येते. शिवाचे स्वरूप परमसत्य सर्वगामी होय असे चिंतन करणे म्हणजे मानस भजन होय. ओमचा जप करणे वाचिकच भजन होय. प्राणायाम करणे कायिक भजन होय. 24 तत्व हे मायेचे गुण होत, त्यांना आपण विषय म्हणतो. त्यांच्या साहाय्याने 5 क्लेशमय पाशांनी शंकर सजीवांना बंद बांधतो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे ते 5 क्लेश होत. तप, महामोह, मोह, तामिप्र, अंधतामिप्र हे 5 प्रकार म्हणजे अविद्या. अहंकार म्हणजे अविद्या, मोह म्हणजे अस्मिता, राग म्हणजे महामोह, द्वेष म्हणजे तामिष्ट आणि अंधतामिष्ट होय. विषय उपभोगात अढळाला तर क्रोध येतो, तो तामिस्त्र होय. ममता असलेल्या गोष्टीत येणारा अभिनिवेश म्हणजे अंधतामिष्ट हे होय. अशा प्रकारे इतरही गोष्टीचे उपप्रकार असतात. वर्तमान, भूत, भविष्य काळातील सुखदुःखे असतात. सर्व गोष्टीमध्ये शंकर अंशरूपाने उपस्थित असतात. शिव म्हणजे कल्याण, याचे अतिशय यत्व ज्याच्या ठिकाणी असते त्याला शिव शुभ नावाने ओळखतात. तो त्या सर्व गोष्टीचा वाचक आहे, म्हणजेच प्रणव आहे. त्याच्या जपानेच सर्व काही सिद्ध होते. सर्व प्राण्यांवर अनुकंपा असलेल्या आदित्य रूप शिवाने परम पाशुपत ज्ञान याज्ञवल्क्याला सांगितले. याज्ञवल्क्य म्हणाले, हे योगी अयोगीचा नाश करणारे शून्य शिव विराट रूप आहेत. त्यांना योगी अभिवादन करतात. ते वर्णन करतात की पाशुपत योग म्हणजे लंबत्व नसलेला, आरक्त नसलेला, मस्तक भाग नसलेला, स्मित नसलेला, नित्य आनंद रसाने भरलेला, स्थितिमित नसलेला, रसाने भरलेला, स्पर्शरहित, गंधरहित, रसरहित, रूपरहित, शब्दरहित, मन वाणीच्या कडील, दाहक नसलेला, प्रमाण नसलेला, सुखकर गोत्र नाव नसलेला, मृत्यू नसलेला, रोगरहित, हानी न होणारा, सर्व काही भोगणारा, त्याच वेळी काहीच न भांगणारा असा हा पाशुपत योग होय. या योगाच्या साह्याने मनुष्य मेल्यानंतर प्रभूच्या सानिध्यात जाऊन पोचतो. जर याविषयी मनात शंका असेल तर ओंकाराचा दिवा बनवून आपल्या अंतर्यामी असलेल्या त्या स्वामींचे सूक्ष्म निरीक्षण करावे. वाऱ्याहुणे वेगाने जाणाऱ्या इंद्रियांवर निवास करणाऱ्या मनावर विजय मिळवावा म्हणजे ते शक्य. याविषयी आणखी काही चर्चा करण्यापेक्षा त्याचा शोध घ्या. त्यात भयंकर काहीच गोष्टी नाही. आपल्या देहात राहणाऱ्या शंकराचे दर्शन घ्या. हेच द्वैत वगैरे शास्त्ररूपी अंधकाराच्या जाळ्यात आपल्या मनाला दडवू नका. अध्याय 73 शिव व निसर्गातील बंधने. सनतकुमारांनी शंकराचा महिमा वर्णन करावयास नंदीला विनंती केली. तेव्हा नंदी म्हणाले, ठीक आहे, शंकराला महिमा मी थोडक्यात सांगतो. शंकराचा महिमा. भगवान शंकराला निसर्गाचे तसे बंधन नसते. तसेच मन, बुद्धी, अहंकार, चित्त, ऐकण्याचे, बोलण्याचे, बघण्याचे, जिभेचे, नाकाचे, हातापायाचे, लिंगाचे, भूतांचे, तन्मात्रांचे म्हणजेच कोणत्याच प्रकारचे कोणतेच नैसर्गिक बंधन शंकराला नसते. त्यामुळे नित्य शुद्ध असणारा तो निसर्गच नित्य बुद्ध असतो, नित्यमुक्त असतो. अशाच त्या शंकराच्या योगाने त्याच्या आज्ञेने निसर्ग बुद्धी अहंकार निर्माण करतो. सर्व देहांच्या अंतर्भागात स्वयंभू असलेला हा शंकर असतो. 10 इंद्रिय, 1 मन, तन्मात्रा यांची निर्मिती त्या शंकराच्या आज्ञेने होते. ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत सर्व देह धारण करणारे आत्मे त्या देहाशी संलग्न असतात. ते त्या शंकराच्याच आज्ञेने, त्याच्याच आज्ञेने सर्व इंद्रिय आपापली कामे करीत असतात. कोणतेही इंद्रिय दुसऱ्याचे काम करीत नाही. याची कारणे त्याचीच आज्ञा होय. वात, अग्नी, पाणी हे देहातील निरनिराळ्या गोष्टी प्रवृत्त करतात.
कालव्याधी मृत्यू हे देहाला ग्रासतात ते त्याच्याच योजनेने. वरुण, यक्षराज, सूर्य, चंद्र, आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी, कुमार, वायू, सर्व इतर देव हे सर्वजण शंकराच्या शासनातूनच निर्माण झालेले आहे. ते त्यांच्याचमुळे आपापली कामे करीत असतात. गंधर्व, देवगण, सिद्ध, चारण, पिशाच, ग्रह, यक्ष, राक्षस, नक्षत्रे, तारे, यज्ञ, वेद, ऋषिगण, पितृगण, साती, समुद्र, पर्वत, सरोवरे, दिवस, रात्र, ऋतू, वर्ष असे सर्व काही शंकराच्याच योगाने अस्तित्वात असतात. युगे, मन्वंतरे हे देखील त्याच्यामुळे होतात. जी असंख्य ब्रह्मांडे होऊन गेली, जो असंख्य ब्रह्मांड भविष्यकाळात होणार आहे जी ती आणि त्यातील सर्व काही त्याच्या आज्ञेनेच निर्माण होतील, त्याच्या आज्ञेनेच पालन करीत राहतील. अध्याय 74. शंकर पार्वती विभूती. सनत कुमारांनी विचारल्यावरून नंदी शंकराच्या विभूतीचे वर्णन करू लागले. आता ते मी उमामहेश्वराच्या विभूतीचे वर्णन करतो. शंकर आणि पार्वतीला ज्या लोक वेगवेगळ्या असंख्य नावांनी ओळखतात, तसेच 8 प्रवृत्ती देवीच्या मूर्ती सांगितलेल्या आहे. त्याप्रमाणे प्रकृती देवीच्या मूर्ती सांगितलेल्या आहे. त्याप्रमाणे विभूती त्याच्या विकृती असतात. ज्याप्रमाणे अग्नीप्रमाणे सगळ्या ठिणग्या असतात, त्या ठिणग्याप्रमाणे सगळे सजीव असतात. त्यांच्या सर्वांची शरीरे गौरी स्वरूप असतात, तर शंकर त्यामधील परमेश्वरी अंश असतात. जे काही ऐकण्याचे विषय आहेत ते सर्व उमेची रूपे होय, तर त्यांचे श्रवण करणारे महेश्वर होत. जगातल्या सर्व निर्माण होणाऱ्या वस्तू पार्वतीची रूपे असून त्या निर्माण करणारे शंकर होत. दिसणाऱ्या सर्व वस्तू ती भुवनेश्वरी धारण करते, तर त्या पाहणारे शंकर असतात. सर्व रस आणि गंध असलेल्या वस्तू उमेची रूपे असून त्या वस्तूंचा उपभोग घेणारे शंकर होय. ज्यांना बोध करावायचा त्या वस्तू म्हणजे पार्वती, त्यांचा बोध करणारे शंकर होत. पिठाच्या आकारात असलेली उमा होय, त्यावरील लिंग म्हणजे शंकराचे स्वरूप होय. सूर असुर सर्वजण या लिंगाची स्थापना करून पूजन करतात. जे जे पदार्थ लिंगाशी संबंधित असतात ते सर्व म्हणजे शंकराच्या विभूती असतात. सर्व विश्वातील ब्रह्मज्ञान म्हणजे शंकर होत. भगवान शंकराच्या लिंगाचा त्याग करून जो इतर लिंगाचे पूजन करतो, तो राजा आपल्या प्रजेसह रौरव नरकात जातो. कुठे जातो? रौरव नरकात. आपल्या पतीचा त्याग करून जहागबरोबर प्रणय करणाऱ्या यौवनेप्रमाणे त्याची स्थिती होते. जाराबरोबर प्रणय करणाऱ्या यौवनेप्रमाणे त्याची स्थिती होते. जो लिंगाच्या आश्रयाला येतो त्याने शेकडो पापे केली असली तरी त्यातून तो मुक्त होतो, यात काही शंका नाही. म्हणून शाश्वत पदाची इच्छा करणाऱ्याने केवळ लिंगाचीच पूजा करावी, कारण सर्व काही लिंगमय होय. लिंगाच्या संपूर्ण आकारात असणाऱ्या शिव पार्वती या दोघांच्याही पूजनाचे श्रेय मिळवण्याची इच्छा असणाऱ्याने लिंगाचे पूजन करावे. त्या दोघांचे चिंतन करून त्या दोघांना नमस्कार करावा. अध्याय 75. जगाच्या उत्पत्तीचे कारण. सनत कुमाराने विचारले, शंकराच्या आठ मूर्तींच्या विषयी हे नंदी, आपण मला काहीतरी सांगा ना. तेव्हा नंदी काय म्हणाले, मी उमापती शंकराचा महिमा मोठ्या आनंदाने आपल्याला सांगतो. परमश्रेष्ठी शंकराच्या 8 मूर्ती आहे. त्या अशा: भूमी, जल, अग्नी, मरुत, व्योम, भास्कर, दीक्षित, शशी. अग्निहोत्रामध्ये सूर्यस्वरूप शंकराला बळी अर्पण केले जाते. झाडाच्या शाखा उपशाखाप्रमाणे असलेल्या त्या त्यांच्या 8 अंशांना इतर देवतांना पोचतात. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी घातलेले पाणी झाडांच्या फांद्यापर्यंत पोचते तसे ते होते. म्हणजे शंकराच्या पूजेने त्याची विभूती स्वरूप असणारे सर्व देव तृप्त होतात. आदित्य रूपातील शंकरामुळेच अमृत नावाची त्याची कला सर्व सजीवांना संजीवनी देत असते. तसेच त्यांच्यामुळेच चंद्राची किरणे औषधांची वाढ करण्यासाठी, बर्फ पडण्यासाठी पृथ्वीवर पसरतात. त्यांची शुक्ल किरणे सुबत्ता धर्मांतात. परमेष्ठी नावाची त्यांची किरणे नक्षत्रांचे पोषण करतात. विश्वकर्मा नावाची त्यांची किरणे बुद्धिवानांना पोषक होत. त्यांचे विश्व वेच नावाचे किरण शुक्र पोषक होत.
अशा प्रकारे त्यांची बाकी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शक्तीची किरणे असतात. त्यामुळे विश्वातील निरनिराळ्या गोष्टींचे पोषण होते. म्हणजेच लोहितांग, बृहस्पती, शनी, शिशिर ऋतू अशा गोष्टीचे पोषण सूर्यकिरणांमुळे होते. त्यांच्यामुळेच म्हणजे त्यांच्या सोम नावाच्या मूर्तीमुळेच देवपितरांचे पोषण होते. ब्रह्मांडाच्या आत तसेच बाहेर असलेले पाणी, प्राण्यांच्या शरीरात असलेले पाणी या शिवाच्या मूर्ती होत. नद्या, सागर यामध्ये व्यापून राहिलेले अमृतरूपी पाणी म्हणजे शंकरच होय. अंबू म्हणजे पाणी, म्हणून जी शरीरातील पाण्यापलीकडे असते ती अंबिका. तशाच प्रकारे शिवाची पटियसी नावाची मूर्ती म्हणजे ब्रह्मांडात त्याबाहेर असणारा सर्व ठिकाणचा अग्नी होय. तसेच ब्रह्मांडात बाहेरचे वायुरूप म्हणजे शिवाची ईशान नावाची मूर्ती होय. आकाशरूप मूर्ती विद्युत नामक आहे. अशा प्रकारे पंचमहामूर्ती म्हणजे पंचमहाभूत म्हणजे शिवाच्या पंच इष्की मूर्ती होत. त्यामध्ये चंद्र, सूर्य, आत्मा त्याच्याच मूर्ती मिळविलेल्या म्हणजे एकूण शिवाच्या 8 मूर्ती होत. त्या 8 मूर्तीविषयी सुरुवातीस सांगितले होते. आत्मा ही त्याची 8वी मूर्ती यजमान या नावाने ओळखली जाते. ती चराचरातील सर्वच शरीरात असते. या 8 मूर्तीमधील शिवाला जो प्रयत्नपूर्वक वर्णन करतो त्याला त्यामागील एकमात्र श्रेय कारण स्वरूप शिवाची प्राप्ती निश्चित होते. या ठिकाणी अध्याय संपला. पुढील भागात पुढील अध्यायाचं वर्णन बघूया. पुराणां श्रीसहस्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं हर हर महादेव शंभो.